स्वागत आहे. आज खूप पवित्र दिवस आहे, राधाष्टमी. खास करून गौरी विष्णू संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. थोडं कीर्तन करून राधा राणीच्या कृपेची याचना करू. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय
श्रीमती डिवाइन ग्रेस अभया चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की नामाचार्य श्री हरिदास ठाकुर प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की श्री राधा गोपीनाथ श्याम कुंद राधा कुंद गोवर्धन की गंगा मैया यमुना मैया की तुलसी देवी भक्ति देवी की वृंदावन मथुरा धाम की पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथ धाम की पंढरपुर धाम की द्वारका धाम की अयोध्या धाम की कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की श्री राधाष्टमी महामहोत्सव की निताय गौर प्रेमानंद समवेत भक्त वृंद की समवेत भक्त वृंद की श्री गुरु गौरांग की हरे कृष्ण। हरे कृष्ण। जय राधा रानी की जय, महाराणी की जय। जय भगवंताला सगळ्यात प्रिय जर कोणी असेल तर ती श्रीमती राधाराणी है ना। एका प्रकारे राधाराणी जी आहे गुरु तत्व आहे। आपले जे सगळे आचार्य आहेत गुरुवर्ग आहेत ते एक प्रकारे राधाराणीचे प्रतिनिधी आहेत। आपण जे काही वैष्णवांच्या प्रती गुरूंच्या प्रती जी काही सेवा करू एक प्रकारे त्या सेवेचा राधाराणी स्वीकार करते आणि राधाराणी स्वीकार करते म्हणून भगवंत स्वीकार करतात, नाहीतर आपल्यामध्ये ती योग्यता नाहीये की आपण सेवा करू आणि भगवंत लगेच स्वीकारतील। राधाराणी तिला करुणामयी म्हटलेले, करुणामयी राधे। एक सुंदर पाठवलं, सुंदर भजन आहे, ब्रजगीत आहे। थोडं राधाराणीची स्तुती करूया, राधाराणीचे चित्त आपल्याकडे आकर्षित करूया। ग्रुपवर सगळ्यांना पाठवलेलं आहे, तसं ऐकलंच असेल सगळ्यांनी। कृष्ण प्रिया श्याम लाडली राधा, कृष्ण प्रिया श्याम लाडली राधा, कृष्ण प्रिया श्याम लाडली
श्री चैतन्यामनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामह्यं तथापि वन्देऽहं श्रीगुरो श्रीगुरुं वैष्णवां श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादासनललिता श्री विशाखान्वितां नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्णानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 श्री राधाष्टमी महामहोत्सव की जय। हरे कृष्ण। अर्थात राधाराणी बद्दल तिच्या महिम्याबद्दल बोलण्याची काही कुवतही नाही आणि लायकी देखील नाही, तरी देखील आचार्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे राधाराणीबद्दल त्याच्याविषयी थोडक्यात चर्चा करायचा प्रयत्न करूया सर्व उपस्थित वैष्णवांच्या आशीर्वादाने। राधाराणी हे जे तत्व आहे एक प्रकारे अद्भुत रहस्यमय आणि गोपनीय देखील आहे। म्हणूनच राधाराणी बद्दल सुखदेव गोस्वामी देखील विस्तृतपणे चर्चा करत आहेत। तर एकदा आचार्याने विचारलं की का राधाराणी बद्दल विस्तृतपणे श्रीमद भागवतामध्ये चर्चा का नाही केली? त्याचं उत्तर असं सांगण्यात आलं, सुखदेव गोस्वामी हे शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे। भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात ते नेहमी एक प्रकारे भगवंतांच्या विरहामध्ये असतात। अर्थात आपण नेहमी शिष्याष्टकम गातो, त्याच्यामधला हा जो उत्कट भाव आहे जो शुद्ध भक्तांचा नेहमी असतो, युगाहितम निमिषेन चक्षुषा प्लावशाहितम शून्याहितम जगत सर्व गोविंद हरे। हा जो भाव आहे हा उत्कट प्रेमाचा किंवा भावभक्तीचा जो भाव आहे त्या भावामध्ये भगवंतांचे शुद्ध भक्त नेहमी असतात। आणि खास करून याचे जे प्रतिनिधित्व जी करते ती आहे श्रीमती राधाराणी। भक्तीची जननी आहे श्रीमती राधाराणी, भगवंताच्या प्रेम प्रदायिनी आहे राधाराणी। भगवंताचं प्रेम जर कोणी आपल्याला देऊ शकतो तर ते एक प्रकारे एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे राधाराणी। आणि बाकी जे सगळे वैष्णव आहेत आपण चर्चा करतो ते सगळे राधाराणीचे प्रतिनिधी। तेव्हा ज्याच्यासाठी मनुष्य जन्म आपण घेतलेला आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा, भगवंताला समजण्याविषयी, स्वतःला समजण्याविषयी, आपलं आणि भगवंताचं जे नातं आहे ते समजण्याविषयी। आणि केवळ समजणं नाही तर ते जे आपण विसरलेलो आहे भगवंतावरचं जे प्रेम ते पुनर्जागृत करण्यासाठी हा मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे। म्हणून म्हटले आता तो ब्रह्म जिज्ञासा। हा मनुष्य जन्म जो आहे तो केवळ आणि केवळ भगवंताची प्रेम भक्ती प्राप्त करण्यासाठी दिले आहे। बाकी सगळे जे
उद्देश आहे ते दुय्यम आहेत. हा एकमेव प्राथमिक उद्देश आहे आपल्या जीवनाचा, मनुष्य जीवनाचा. सुखदेव गोस्वामी ज्यावेळी भागवतांचं वर्णन करत होते परीक्षित महाराजांना, आणि वर्णन करता 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 भगवान कृष्णांचं वर्णन करायला लागले. आणि भगवान कृष्णांचं वर्णन एक प्रकारे अपूर्ण आहे जर राधाराणीचं वर्णन करू शकले नाही. तर आचार्य म्हणतात की जर त्यांनी राधाराणीचं वर्णन करायला सुरुवात केली असती तर कदाचित ते बोलूच शकले नसते. त्यांचा कंठ गदगद झाला असता आणि जे अष्टविकार आहेत भाव आणि प्रेम भक्तीचे ते कदाचित त्यांच्यामध्ये प्रकट झाले असते आणि कदाचित ते पुढे बोलूच शकले नसते. आणि जो उद्देश होता ज्याच्यासाठी परीक्षित महाराज 7 दिवस 7 रात्र श्रवण करण्यासाठी एकदम आतुरतेने बसलेले होते, ते कदाचित शक्य झालं नसतं. कारण राधा राणीचं जे तत्व आहे ते खूप गंभीर तत्व आहे. पण दुर्दैवाने या भौतिक जगतामध्ये ते समजलंच नाही. म्हणून प्रभुपादजींना सुद्धा त्यांचे शिष्य विचारायचे की प्रभुपादजी आम्हाला थोडं राधाकृष्णांचे थोड्याशा लीलाबद्दल चर्चा करा ना. तर प्रभुपादजी म्हणायचे की राधाराणीचे हे जे माधुर्य प्रेम आहे ते समजणं या बद्ध जीवांच्या पलीकडे. कदाचित आपण ते जे उत्कट प्रेमाची भावना आहे ती आपण भौतिक स्तरावर आणून ठेवू शकतो आणि अपराध करू शकतो. तरी तिसरे प्रभुपादजी म्हणायचे यू आर नॉट क्वालिफाईड टू हिअर पास्ट टाइम्स ऑफ श्री श्री राधा अँड कृष्ण. असं म्हणायचे यू आर नॉट क्वालिफाईड. तुमच्यात एक प्रकारे प्रभुपादजी वास्तविकता सांगायची आपल्या कोणाची योग्यता नाही श्री श्री राधाकृष्णांचे माधुर्य लीला श्रवण करायचे. पण मनुष्य जीवनाचा उद्देश जो आहे अल्टिमेटली कृष्ण प्रेम प्राप्त करणे. आपण जे काही करतो पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही आपली साधना आपण करतो भगवंताच्या नावाचा जप, भागवत कथा, गीता श्रवण, अर्च विग्रहांची अर्चना, पूजा अर्चना, धाम यात्रा, तुलसी वंदन है ना, तुलसी सेवा, जे जे काय आपण करतो ऍक्च्युली ह्या सगळ्याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे कृष्ण प्रेम. तर राधाराणीचं हे जे तत्व आहे ते ऍटलिस्ट थेरॉटिकली तरी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपली योग्यता नसेल तरी देखील जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, अर्थात या कलियुगामध्ये राधाराणीचं जे प्रेम आहे त्याचा अनुभव करण्यासाठी भगवंत येतात. एवढं काय उत्कट प्रेम आहे राधाराणीचं माझ्यावर, एवढं राधाराणी माझ्यावर का प्रेम करते, हे सगळे ब्रजवासी मला का एवढं प्रेम करतात. त्या राधाराणीचं जे प्रेम आहे जे उच्चतम आहे त्याचं आस्वादन घेण्यासाठी स्वतः भगवंत येतात कलियुगामध्ये. ते म्हणजे चैतन्य महाप्रभू. श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही. तेच भगवान कृष्ण ज्यावेळी विचार करतात की मला राधाराणीचं प्रेमचा रस पान करायचं आहे, जेव्हा राधाराणीला हे समजतं की कृष्णाला माझ्या प्रेमाचा रसपान करायचंय, तब क्षण ती भगवंताला म्हणते की तुम्ही सहन नाही करू शकत, तुम्ही वेडे व्हाल,
वेळे पिसे व्हा. आणि अर्थात आपणही बघितलं गौरांग महाप्रभूंनी ज्यावेळी त्यांची लीला प्रकट करायला सुरुवात केली ते देखील वेड्याप्रमाणे धावायचे, हरिनाम घेत. कुठच्याही डोंगराला गोवर्धन म्हणून समजायचे, कुठची नदी बघितली तर त्यांना यमुना वाटायची. असं ते उत्कट प्रेम, किती वेळा ते पडायचे, त्यांच्या शरीराला मार लागायचे. आणि राधाराणी जाणत होती म्हणून राधाराणी काय सांगितली की काय हरकत नाही, तुम्ही अनुभव करू शकता, पण मलाही परवानगी द्या की तुमची जी कांती आहे, भगवंत कसे आहे, मेघ श्याम, श्याम वर्णीय. तर राधाराणी म्हणते मी तुम्हाला आवरण घालेन जेणेकरून तुम्ही ज्यावेळी भाव विभोर व्हाल त्यावेळी तुमचं रक्षण केलं जाईल. अशा प्रकारे भगवान कृष्णाला ज्यावेळी राधाराणी आवरण घालते त्यांचा रंग कसा होतो, गौरांग, गौरांग. आणि राधाराणीचं नाव काय, गौरांगी है ना. अशा प्रकारे राधाराणीचं प्रेम ची परिभाषा समजून देण्यासाठी भगवान कृष्ण आले, ते म्हणजे चैतन्य महाप्रभू. आणि त्यांनी आपल्याला केवळ शिष्याष्टकम दिलं बस. कसं भगवंताचं नाव घेत 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 आपण या जन्मातच जे उत्कट प्रेम आहे, कृष्ण प्रेम, ते कसं प्राप्त करू शकतो, ते चैतन्य महाप्रभूने आपल्याला शिकवलं. चैतन्य महाप्रभू भगवंताचे भक्त म्हणून आले, भगवंत म्हणून नाही आले. म्हणून त्याला छन्न अवतार म्हणतात, युक्त अवतार. पण त्यांनी त्यांचे जे निज पार्षद होते, त्यांचे क्लोज सर्कल ज्याला आपण म्हणतो ना, जवळचे जे भक्त होते तेच फक्त जाणू शकत होते की गौरांग महाप्रभू हे साक्षात भगवान कृष्ण जे राधा राणीचा भाव घेऊन आले. म्हणून गौडी वैष्णव संप्रदायासाठी आजचा जो दिवस आहे राधाष्टमी हा खूप महत्वाचा दिवस आहे. कारण कलियुगामध्ये म्हटलेलं आहे की आपल्यामध्ये एवढी शक्ती, बुद्धी, धन, संपत्ती एवढं काही नाही ज्याने आपण भगवंताला आकर्षित करू शकतो. असाही होता पण कलियुगामध्ये एकच आपल्याकडे उपाय आहे भगवंताला प्रसन्न करायचा, तो म्हणजे भगवंताच्या भक्तांना प्रसन्न. आणि भगवंताच्या भक्तांमध्ये सर्वोत्तम आहे राधाराणी. तिला भक्तीची जननी देखील म्हटली. जर राधाराणीने आपल्यावर कृपा केली तर कदाचित भगवंताची कृपा होईल. अशा प्रकारे राधाराणीचे खूप सारे अद्भुत रहस्य आहे. तिचा जन्म देखील अद्भुत आहे. आणि अर्थात राधाराणी जी आहे ती भगवंतांचीच अंतरंग शक्ती. आपण सगळे जाणतो राधाराणी लाधिनी शक्ती आहे भगवंताची. भगवंतांना आनंद प्रकट करण्यासाठी या भौतिक जगाची गरज नाहीये. तसं आपल्याला आनंद प्रकट करण्यासाठी कोणतरी लागतो, बरोबर. एकटं जाऊ नाही शकत आपण, है ना. एवढं मोठं घर आहे, मोठा बंगला आहे, सगळं काय, गाडी वगैरे सगळी सुविधा आहे, पण माणसं नाहीये. एकटा माणूस किती दिवस राहू शकेल, किती एन्जॉय करू शकेल, नाही एन्जॉय करू शकेल, है ना. त्यामुळे अर्थात तुम्ही म्हणाल आजकाल मोबाईल आहे, बस झालं मोबाईल आहे, अजून कशाची काय, पण मोबाईल मध्ये सगळं उघडून कोणावर तरी चॅटिंग करावं लागतं की नाही, काहीतरी बघावं तर लागतं की नाही. जोपर्यंत आदान प्रदान आपण करत नाही तोपर्यंत ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आपण आनंद व्यक्त नाही करू शकत. ही आपली बद्ध जीवांची परिस्थिती आहे. भगवंत तर आत्मा राम आहे, त्यांना भौतिक जगातली कशाचीच गरज नाही एक प्रकारची. पण ज्यावेळी भगवंतांना वाटतं की मला देखील आनंद व्यक्त करायचा आहे, त्यावेळी ते स्वतःच एक प्रकारे एक्सपान्शन करतात. त्यांच्या अंतरंगा शक्ती ती म्हणजे राधाराणी. म्हणून म्हटलेलं आहे
राधा पूर्ण शक्ती, कृष्ण पूर्ण शक्तिमान. चैतन्य चरितामृत सुंदर श्लोक आहे. राधा पूर्ण शक्ती, कृष्ण पूर्ण शक्तिमान, दुई वस्तू भेद नाही शास्त्र प्रमाण. राधा आणि कृष्ण एक प्रकारे दोन शरीर आणि एक आत्मा असं आपण म्हणू शकतो. तर असे हे राधाराणीचं तत्व आहे. सगळं काही अद्भुत आहे राधाराणीविषयी. राधाराणीचा जन्म देखील अद्भुत आहे. आपण सगळेजण जाणतो राधाराणी कुठे प्रकटली? वृंदावनामध्ये. पण कुठे? बरसानामध्ये नाही, रावल जे एकदम गोकुळ महावनच्या बाजूलाच आहे रावल. आणि कशी प्रकटली? कमळामध्ये. ऋषभानू महाराजांना कमळामध्ये दर्शन झालं राधाराणीचं. पण त्याच्यासाठी वृषभानू महाराजांनी किती तपश्चर्या केली माहिती आहे का कोणाला? ऍक्च्युली वृषभानू महाराज म्हणजे सूर्यदेव आहे. सूर्याने इच्छा प्रकट केलेली होती एकदा राधाराणीकडे की राधाराणी, माझी अशी इच्छा आहे की तू माझी पुत्री बनावीस. तथास्तु. आणि पुढच्या जन्मामध्ये वृषभानू बनून आले सूर्यदेवता. आणि कित्येक वर्ष निघून गेली तरी त्यांना काही मूलबाळ नव्हतं. त्यावेळी त्यांनी कात्यायनी नामक देवीकडे जाऊन पूजा अर्चना केली आणि प्रार्थना केली की मला असा काहीतरी मार्ग दाखव की जेणेकरून मला संतती प्राप्त होईल. त्यावेळी कात्यायनी जी माता आहे तिने म्हटलं, हरिनाम बिना वत्स कर्ण शुद्धेन जायते. काय म्हणाली कात्यायनी माता? हरिनाम बिना वत्स कर्ण शुद्धेन जायते. जर हरिनाम घेतलं नाही तर एक प्रकारे तुमचं आयुष्य जे आहे ते व्यर्थ आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हरिनाम घ्या, केवळ हरिनामाने सगळं काही शुद्ध होऊन जाईल. आणि मग तिने सांगितलं की तुम्ही वृंदावनात जा, तिथे कृतुमुनींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये जाऊन कृतुमुनींची तुम्ही सेवा करा, त्यांना प्रसन्न करा, त्यांच्याकडून दीक्षा घ्या. आणि नंतर निश्चितच तुम्हाला संतती प्राप्त होईल. तर ते वृषभानू महाराज वृंदावनात जातात, कृतुमुनींच्या आश्रमात राहतात आणि त्यांच्याकडून दीक्षा घेतात. तर दीक्षेच्या वेळी कोणता मंत्र देतात? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही हा आता मी कलियुगात ऐकलाय, पण हा मंत्र तर मंत्र आहे, महामंत्र आहे. त्यावेळी वृषभानू महाराज देखील हाच महामंत्र जप करायचे असं शास्त्रात वर्णन केलेलं आहे. तर मंत्र जप करत करत एक दिवशी ज्यावेळी ते जात असतात तलावाच्या किनाऱ्यावर, त्यावेळी त्यांना ते सुंदर कमळामध्ये तेजस्वी ज्याच्यातून प्रकाश येत आहे अशा कमळाकडे ते आकर्षित होतात. आजच्याच दिवशी एक प्रकारे अष्टमीचा दिवस असतो भाद्रपद महिन्यानंतर, आणि त्यावेळी राधाराणी ज्यावेळी ते जवळ जाऊन बघतात त्यावेळी एक तेजस्वी बालिका जिच्या शरीरातून तो प्रकाश निघत असतो. पण बघतात तर काय तिचे डोळे कसे असतात? मिटलेले असतात. ते घरी घेऊन येतात आणि वाट पाहतात. बालिकेचे डोळे उघडले, मग आपण ही वार्ता सगळीकडे सांगतो. पुत्री तर प्राप्त झाली, एक प्रकारे आनंद झाला. ज्याच्यासाठी एवढी तपश्चर्या केली होती ती प्रकटली, पण पुत्री काही केल्या डोळे उघडे नव्हते. तर तेव्हा नारद मुनी फिरत असतात ना सगळीकडे त्रिलोकामध्ये, तर त्यांचे कॅल्क्युलेशन्स करून बरोबर रावल गावात येतात.
आणि बरोबर नंदभवन म्हणजे नंदभवन म्हणतो ऋषिमानू महाराजांचा जो हे महाल आहे तिथे येतात आणि भेटतात. म्हणतात तुमच्या घरी कोणी पुत्री जन्माला आली आहे का? अशी कोणी पुत्री जन्माला? असं कसं? माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे स्थान हेच आहे. हा, कारण नारद मुनींना राधाराणीचं दर्शन घ्यायचं असतं, त्याच्यासाठी ते आसुसलेले असतात आणि त्यांना माहित होतं की आता राधाराणी कृष्णाने जन्म घेतलेला आहे. आता राधाराणी देखील कॅल्क्युलेशन करून बरोबर राधाराणीने देखील बरोबर कॅल्क्युलेशन करून 1 वर्षाचं गॅप आहे, त्या बरोबर कॅल्क्युलेशन करून तिथे पोहोचतात. हे राधाराणीला नुकतंच आणलेलं असतं. ते पुन्हा पुन्हा विनवणी करतात आणि म्हणतात की नाही, जर अशी कोणी बालिका असेल तर कृपा करून मला दर्शन द्या. तर मग ऋषभानू महाराज सांगतात की हा एक बालिका आहे, पण ती मूक आणि बधीर आणि माहित नाही, डोळे देखील उघडलेले नाही. जी कशी अवस्था असेल मला दर्शन द्या. ऋषभानू महाराज घेऊन जातात त्यांना आणि मग नारद मुनी म्हणतात मला एकांतात दर्शन करायचं. कारण कोणाचं दर्शन करणार असतात? राधाराणीचं, जिला कुमार वयात पाहिलेलं असतं पण बालिका रूप मध्ये पाहिलेलं नसतं नारद मुनी. जसं नारद मुनी असे पहिले होते ज्यांनी कृष्ण बलराम आणि सुभद्रांना त्या रूपामध्ये पाहिलं होतं, त्याच्यापुढे कोणी पाहिलं नव्हतं. तसं नारद मुनी पहिले होते ज्यांनी राधाराणीचं दर्शन घेतलं आणि ज्या क्षणी नारद मुनी पाहतात राधाराणी बस भावविभोर होतात, नृत्य करायला लागतात, राधे राधेचा जय जयकार करायला. आणि अर्थात त्यांना माहित असत की राधाराणी तोपर्यंत डोळे उघडणार नाही, कारण राधाराणी या भौतिक जगतामध्ये या भौतिक जीवनाचा आनंद घ्यायला नाही आली. भगवंताबरोबर दिव्य लीला करण्यासाठी. तरी ते सांगतात मुलं आयोजन करा, बोलवा सगळ्यांना, तुमच्या मित्रमंडळीला सगळ्यांना बोलवा. ते जरा थोडेसे संकुचित होत असतात की कसं बोलवणार, बालिकेने जर डोळे उघडले नाही, चिंता कर. नंद महाराज जे आहेत, नंद यशोदा यांचे खास मित्र असतात ऋषभानू महाराज आणि कीर्तिदा माताजींचे. तर त्यांना बोलवण्यात येतं आणि कृष्ण त्यावेळी रांगायला लागलेले असतात. कृष्ण आणि राधेमध्ये जवळजवळ 1 वर्षाचा डिफरन्स आहे. इथे कॅल्क्युलेशन सांगितलंय की गोलोक धामामध्ये भगवंत हे नेहमीच नित्य किशोर असतात. भगवान कृष्ण आणि राधा माहिती कृष्णाने किती वेळ असतं गोलोक वृंदावनामध्ये? 15 वर्षे 9 महिने 7.5 दिवस. पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन तेवढेच राहतात. आणि राधाराणीचं 14 वर्षे 2 महिने 2 दिवस. तर ज्यावेळी बोलवण्यात येतं, नंद महाराज, नंद यशोदा सगळे भेटतायत सगळे आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे राधिकेला, डोळे घट्ट मिटले. तक्षण आपलं बाळ कृष्ण रांगत रांगत पाळण्याकडे जातात, हात धरून उभे राहतात आणि आपल्या हाताने राधाराणीला केवळ स्पर्श करतात. ज्या क्षणी कृष्ण बाळ कृष्ण स्पर्श करतात राधाराणीला समजतं हे माझे प्राणेश्वर आहे. त्या क्षणी ती पहिल्यांदा डोळे उघडून पाहते. पाहते तर कुणाला पाहते? कृष्ण. कारण राधाराणीला अजून काही पाहिजे नसते या जगात, केवळ भगवंताला प्रसन्न करायचं असतं, म्हणून राधाराणी प्रकट होते. आणि ज्यावेळी कृष्णाला पाहते सगळा मोठा उत्सव साजरा केला जातो. असे राधाराणी जे आहेत ते रावळ गावामध्ये प्रकट होतात. तर आपण बघितलं त्यांचा जन्म दिव्य आहे, ब्रह्मांड पुराणमध्ये वर्णन केलं हे सगळं. त्यांचं तत्व देखील दिव्य आहे, लादिनी शक्ती आहे. आणि असं म्हटलेलं आहे सगळ्या ज्या शक्ती मान देवी आहेत
दुर्गा देवी, पार्वती, चंडिका, अंबिका, सगळ्या ज्या देवी आहेत, लक्ष्मी, सरस्वती, याच्या सगळ्या देवी आहेत, त्यांचं उगम स्त्रोत आहे राधाराणी. गोपाळ उपनिषदात रूप गोस्वामी म्हणतात, तस्या प्रकृती राधिका नित्य अनिर्गुणा यस्य अंशे लक्ष्मी दुर्गा आदिक शक्ती. या ज्या सगळ्या शक्ती आहेत ते सगळे राधाराणीचं अंश आहे ना. राधाराणी मुख्य स्त्रोत आहे या सगळ्यांचा. तिसरं जे रहस्य आहे राधाराणीचं, तिची कांती. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. तप्त कांचन गौरांगी. गौर म्हणजे आपल्यासारखे गोरे नाही. आपला दुरा त्याला करणी हरी बोलतो. तप्त कांचन. कांचन म्हणजे सोनं. ज्यावेळी सोनं वितळलं जातं त्याचा जो प्रकाश असतो है ना, कांती असते, त्याप्रमाणे कांती आहे राधाराणीची. दिव्य कांती है ना. पण राधाराणी जी आहे ती वस्त्र कोणती परिधान करते माहिती आहे? राधाराणी कोणती वस्त्र आवडत माहिती आहे? कळलं माहितीये? कोणता रंग आवडतो राधाराणीला? निळा रंग. का निळा रंग आवडतो? कारण कृष्ण निळे, त्याने श्याम. कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी राधाराणी ते सगळं काही करायला तयार असते. तसं राधाराणीचं अजून एक रहस्य आहे. तिचे देखील कमल चरण, जसं आपण भगवंताचे म्हणतो ना, पाद कमल म्हणतो, चरण कमल म्हणतो, तसं राधाराणीचे देखील चरण कमल आहे. पण त्याच्यामध्ये देखील शुभचिन्ह आहे. कोणीतरी असं उद्या म्हटलं की मी राधाराणी आहे, मी राधाराणीचा अवतार आहे, त्याचं चरण दाखव, चरण चिन्ह पाहू. त्याच्यात असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. जवळजवळ 19 चिन्ह आहेत वेगवेगळी, दोन्ही चरणावर मिळून. अशी 19 चिन्ह आहेत राधाराणीच्या चरणावर. राधाराणी असं म्हटलेलं आहे, गुणाची खाण आहे. खाण असा कोणता गुण नाही जो तुम्हाला राधाराणीमध्ये सापडणार नाही. गुणाची खाण आहे. खास करून त्यातले 25 गुण प्रधान आहेत. आणि तिचं सगळ्यात महत्वाचं गुण काय असेल, ज्याच्यासाठी आपण पूर्ण आयुष्य वेचतो, तो गुण कोणता आहे? आश्रय केशव. सगळ्यात महत्वाचा गुण जो राधाराणी आपल्या आचरणातून दाखवते. नेहमीच भगवंताला शरणागत असते राधाराणी. एका भक्तांना नेहमी शरणागत असलं पाहिजे. आपण पुन्हा पुन्हा चर्चा करतो तत्वांविषयी. शरणागती सगळ्यात महत्वाचं तत्व आहे वैष्णवांच्या जीवनामध्ये. जोपर्यंत आपण शरण जाणार नाही तोपर्यंत ऍक्च्युली आपण कृपेला प्राप्त होणार नाही. आणि शरणागतीचं उत्तम उदाहरण म्हणजे राधाराणी. म्हणून तिचे जे सगळे गुण आहेत त्यातला सगळ्यात प्रधान गुण आहे आश्रय केशव. केशवांचा आश्रय. तुम्हाला तिच्या वयाविषयी मी ऑलरेडी सांगितलं. बऱ्याच वेळा ही चर्चा करतात, लोकांना असं वाटतं की नाही राधाराणी मोठी आहे. पण शास्त्रानुसार जर तुम्ही पाहिलं है ना, राधाराणी पाळण्यात होती आणि कृष्ण त्यावेळी रांगत होते. शास्त्रामध्ये सांगितलं जवळजवळ 1 वर्षाचा फरक आहे राधाराणी कृष्ण. आणि ज्यावेळी कृष्ण प्रकटले त्याच वेळी राधाराणींनी खऱ्या अर्थाने त्यांची लीला सुरू केली. राधाराणीचं जे प्रथम अन्नप्राशन, जनरली अन्नप्राशन 6 महिन्यानंतर करतात ना लहान मुलांचं, तो मोठा विधी असतो. तुम्ही सगळ्यांनी केला सर. आपण जनरली वैष्णवांकडे घेऊन जातो, गुरुकडे घेऊन जातो, त्यांच्या हाताने प्रसाद खाऊ घालतो मुलांना आणि अन्नप्राशन विधी करतो. तसं वृषभान महाराजांनी देखील विचार केला की सगळ्या ब्रजवासींना बोलूया, मोठा विधी करूया अन्नप्राशन. मोठ्या मोठ्या ब्राह्मणांना बोलवलं, सगळ्या ब्रजवासींना बोलवलं
आणि मोठ्या विधीचं आयोजन केलेलं होतं. अर्थात नंद, यशोदा आणि सगळे चालले ब्रजवासी. आणि अन्नप्राशन विधीमध्ये असं असतं की मोठे यज्ञ केले जातात, ब्राह्मणांना ब्राह्मण भोज दिला जातो, सगळ्यांना खाऊ घातलं जातं आणि नंतर प्रसादच्या रूपामध्ये त्या बालकांना अन्नप्राशन केलं जातं. तरी सगळी विधी चालू आहे, यज्ञ वगैरे होतात, सगळे ब्रजवासी प्रसाद ग्रहण करायला बसतात. कृष्ण आणि त्यांचे सगळे बाल बसलेले असतात आणि राधाराणी असते आपल्या आई समोर. अचानक राधाराणी तिथून दुडू करत, म्हणजे रांगत 8 महिने 7 महिन्याची असते ना, रांगत येते, बरोबर येते ते कृष्णाच्या प्लेटच्या समोर येऊन थांबते आणि उचलते आणि तोंडात हात घालते. सगळे बघतायत पण कोणी काहीच करू शकत नाही. अजून अन्नप्राशन विधी बाकी आहे. तिकडे राधाराणी अन्नप्राशन केलं देते. काय दाखवते राधाराणी? गुरुतत्व आहे ना, राधाराणी दाखवते. राधाराणी आपल्याला दाखवते बालिकेच्या रूपामध्ये, बघा कृष्णाचं उच्चिष्ट खाल्लं. या जगामध्ये कृष्णाचं उच्चिष्ट सोडून बाकी सगळं काही व्यर्थ आहे. कृष्णाचं उच्चिष्ट म्हणजे महाप्रसाद. राधाराणी पहिलं कृष्णाचं उच्चिष्ट खाल्लं, अन्नाचं. अशा प्रकारे अन्नप्राशन विधी जो आहे तो पूर्ण होतो राधाराणी. आपण सगळं जाणतो. अजून एक रहस्य आहे राधाराणी. राधाराणी जी आहे ते सगळ्या माताजी लोक बसलेले आहेत, सगळेजण बऱ्यापैकी पाककलेमध्ये निपुण असाल तुम्ही, पण सर्वोत्तम जर कोणी असेल पाककलेमध्ये तर ते एकमेव आहे, ते म्हणजे राधाराणी. म्हणून आपल्या मंदिरात देखील रसोईघरला राधाराणी म्हणून नाव देतात. राधाराणी रसोईघर. राधाराणीच्या कृपेने आपण जे काही बनवू शकतो. आज बनवलं असेल फिस्ट है ना, राधाराणीच्या प्रसन्नतेसाठी. तर राधाराणीची जोपर्यंत कृपा नाही तोपर्यंत आपण भगवंतांना काही भोजन नाही खाऊ घालू शकत स्वादिष्ट. आणि ही अर्थात एक लीला आहे राधाराणीची, की ज्यावेळी राधाराणी बालिका असते आणि खेळत असतात तितक्या दुर्वासुनी येतात. आणि दुर्वासूंना खूप भूक लागते. दुर्वासूंनी बऱ्याच वेळा भूक केलेली. तर ते म्हणतात, ते सगळ्या बालिकांना खेळताना म्हणतात की मला जरा काही खायला नाही, भूक लागली. तर सगळेजण काय करतात, सगळ्या ज्या मैत्रिणी असतात राधाराणीकडे बोट दाखवतात, म्हणतात हिला खूप चांगलं बनवता येतं महाराज. आपल्याकडे सुद्धा आपण करतो नाही, खूप छान बनवते. लगेच राधाराणी सुंदर खीर बनवते दुर्वास मुनीसाठी. दुर्वास मुनी ज्यावेळी ती खीर चाखतात, आतापर्यंत त्यांनी एवढे प्रसाद खाल्लेले असतात किती जणांच्या घरी, पण असा दिव्य रसा साधन त्यांनी कधीच केलेलं नसतं. दुर्वास मुनींच्याकडून डोळ्यातून कधी अश्रू नाही वाहत, पण पहिल्यांदा भावविभोर होता. दुर्वास मुनी म्हणतात ही खीर नाहीये, हे दिव्य अमृत आहे, अमृत. आणि राधाराणीला म्हणतात, ती बालिका असते, तू जर हे अमृत बनवलंस तर मी तुला आशीर्वाद देतो. अर्थात राधाराणी पण लीला करताय, तिला पण आशीर्वाद देऊ शकतो. पण दुर्वास म्हणतात, मी तुला आशीर्वाद देतो की जो कोणी तुझ्या हातचं खाईल त्याला तो सुंदर रूपवान होईल, आयुष्यमान होईल आणि त्याची यश आणि कीर्ती चहूकडे पसरेल. आशीर्वाद. आणि हे ज्यावेळी कोण ऐकते वृंदावनामध्ये, यशोदा मैया ऐकते. म्हणजे अच्छा, दुर्वास मुनींनी राधाराणीला आशीर्वाद दिलाय की तिच्या हातचं जो खाईल त्याची कीर्ती वाढेल, यश वाढेल, रूपवान होईल, आयुष्य लाभेल त्याला, दीर्घायुष्य. लगेच येते कीर्तिदा माताजी म्हणते की डील करायचंय, मला तुझी राधाराणी पाहिजे, रोज माझ्या कृष्णासाठी प्रसाद बनवायचा आहे. अर्थात नंदराणी यशोदा मैयाने सांगितलेलं कीर्तिदा मातेने नाही कशी म्हणू शकत. लगेच सँक्शन. रोज राधाराणी. अर्थात सुरुवातीला रावण आणि गोकुलमध्ये राहत होते, त्याच्यानंतर कारण तिथे खूप राक्षस यायचे आणि म्हणून मी नंतर त्याने स्थलांतर केलं पूर्ण गावच्या गाव.
जो गोकुळ होतं ते नंदगावामध्ये गेले, जे रावळ गाव होते ते सगळे ब्रजवासी जे आहेत बरसानामध्ये गेले. आणि रोज बरसानावरनं राधाराणी जायची नंदभवनमध्ये कृष्णासाठी सुंदर सुंदर व्यंजन बनवले. आणि गंमत माहित आहे, रोज कृष्णाचं उच्चिष्ट देखील खायची. असं सुंदर लीला आहे. राधाराणीच्या जेवढ्या लीला आहेत, अनंत लीला आहेत, थोडे एक दोन काय झाले 5-10 मिनिटं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे 2 रस असतात, स्वकीय आणि परकीय. स्वकीय म्हणजे भगवंताच्या इनर सर्कल मध्ये, जे भगवंताच्या एकदम जवळ असतात, तो देखील रस भगवंतांना अर्थात त्या देखील रसाचं प्राशन करतात. पण परकीय रस देखील भगवंतांना आवडतात. तसं राधाराणी जी आहे एक प्रकारे परकीय रसामध्ये भगवंतांची सेवा करणार आहे पुढे चालून. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये एक लीला होते. जर तुमच्यापैकी बरसानामध्ये जर किती जण गेलेत बरसानामध्ये? बरेच जण गेले. पिली पोखर बघितलं? पिली पोखर कुंड, पिली पोखर कुंड बघितलं का बरसानामध्ये? त्याची एक सुंदर लीला आहे. हेच याच्याशीच कनेक्टेड आहे. राधाराणी रोज जायची. तर एके दिवशी आमची नंदराणी यशोदा मैया एकदम भावविभोर, एकदम भावविभोर, आणि असा विचार करते की रोज यांची काय गरज आहे राधाराणीला, इथेच ठेवून घेते. म्हणजे काय, सून बनवून घेतलं पाहिजे, मग यायचं जायची गरजच नाही ना, तिथेच राहील, आपल्या नंदभवनातच राहील. असा विचार करून ती त्या कुमारी असते राधाराणी, तिला घेऊन आपल्या स्वयंपाकघरात जाते आणि हळद काढते आणि तिच्या हाताला हळद लावते. हे सगळं भावविभोर मध्ये सगळं चालू आहे ना. म्हणजे काय करते ते तिच्याही लक्षात येत नाही आणि राधाराणीलाही समजत नाहीये की यशोदा मैया काय करते. पण त्या गडबडीमध्ये काय होतं, हाताला हळद लागते. आता हाताला हळद लागणं त्यावेळेची दुपारी काय छोटी मोठी गोष्ट नाही. त्यावेळी एखाद्या मुलीच्या त्यावेळी लग्नाचं वय खूप कमी होतं, बालवयामध्ये लग्न व्हायचं. आणि अशा वेळी कोणाच्या हाताला हळद लागली आणि ती सुद्धा दुसऱ्या कोणी स्त्रीने लावली म्हणजे काय, म्हणजे स्वीकारली सून म्हणून असा व्हायचा अर्थ. त्यावेळी राधाराणीला लक्षात येतं की आता मला परत बरसानात जायचंय, तर असे हात घेऊन कसे जाऊन सगळे चौकशी करणार, गडबड होणार. त्यावेळी काय करते ती राधाराणी, बरसानामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये हात धुते. ते हात धुवून सगळे साफ करत, म्हणजे पिवळा रंग निघून गेला तरी पण एवढी हळद जात नाही, पण एनिवे बऱ्यापैकी हळद जाते. आणि मस्तपैकी अशी साफ करून आपल्या घरी येते. काही क्षणातच बरसानामध्ये वार्ता पसरते, आणि जे कुंड एवढं स्वच्छ पाणी होतं पिवळं झालं. मग सगळे तर्क वितर्क करायला लागतात की असं कसं अचानक कुंड पिवळं झालं, कोणीतरी हळदीचे हात धुतलेच असणार. आणि मग सगळे तर्क करायला लागतात. तर्क करत करत या तर्कापर्यंत येतातच की असं झालं असेल की राधाराणीला कदाचित नंद राणीने यशोदा मैयाने कदाचित असं केलं असेल. सगळे तर्क करायला लागले. आणि आजही तुम्ही गेलात दर्शनामध्ये तर ते पिवळं कुंड आहे, म्हणून त्याला पिली पोखर म्हणतात. पिली म्हणजे पिवळं आहे ना. ते अजूनही साक्ष आहे यशोदा मैया आणि राधाराणीच्या लीलेचं. तर ज्यावेळी ह्या सगळ्या चर्चा चालू असतात त्यावेळी जी पूर्ण मासी आहे ना, ही राधा कृष्णाच्या लीलाचं सगळं आयोजन करण्याचं काम पूर्ण मासीचं असतं. की बरोबर राधाकृष्ण भेटले पाहिजे. पण ज्यावेळी तिच्या कानावर येतं की राधाकृष्णाचं विवाह करायचं प्लॅनिंग चाललंय, तर ते गडबड आहे. विवाह झाल्यानंतर ते आनंद येणार नाही, लपून छपून भेटण्याचा, संकेत देण्याचा. आजही एक गाव आहे, संकेत म्हणतात त्या गावाचं नाव, जिथून इकडून राधा आणि तिकडून कृष्ण संकेत द्यायचे एक दुसऱ्यांना.
तर ह्या सगळ्या लीला, उत्कृष्ट लीला आहेत, त्या कशा काय अनुभवायला मिळणार? ते पूर्णमाचा विचार करते, गडबड आहे, हे विवाह होऊ नाही काय, असं करून सगळं आयोजन करते आणि असं काय करते की तो विवाह होतच नाही, होऊच देत नाही एक प्रकारे. आणि अर्थात अभिमन्यू म्हणून आहे, ऍक्च्युली असं वर्णन केलं, अभिमन्यू हा देखील भगवंताचाच एक अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. त्याच्याबरोबर विवाह लावून देतो राधाराणी. आणि आता काय होणार? आता जो स्वकीयपणा चालला तो परकीय भावामध्ये गेला. आता ती दुसरी कोणाची सून झाली ना, आता रिस्ट्रिक्शन आल्या. पण तरी देखील नंद महाराज जे आहे ते एक प्रकारे, किंवा नंद राणी, यशोदा मैया, हे सगळे वृंदावनाचे एक प्रकारे राजा आणि राणी आहेत. आणि कृष्ण म्हणजे काय, एक प्रकारे राजपुत्र आहे ना. आणि कृष्णाने सगळ्या ब्रजवासींना वेळोवेळी वाचवलेलं असतं, त्यामुळे सगळ्या ब्रजवासी एक प्रकारे ऋणी असतात. कृष्णाचे म्हणा, नंद यशोदा मैयाची. यशोदा मैया तिची जी सासू असते राधाराणीची, तर तिला सांगते, जटिला तिला सांगते की हे बघ, जे काय ते ठीक आहे, आता तुझी सून झाली, मान्य आहे मला, पण 2 तास तरी तू पाठवणार. डील करून टाकते लगेच. ती जटिला देखील आता ती सगळं ग्रामपंचायत अशी बसते, पंचायत सगळे, आणि सगळे म्हणतात हा बरोबर आहे, कृष्णासाठी तू हे केलंच पाहिजे. आणि तिला स्वीकारावंच लागतं. सगळं गाव पंचायत सगळे असतात ना, पंच असतात, त्याचे म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. तर एकदा काय होतं, बरीच वर्ष जाऊन उलटतात. रोज राधाराणी जाते, सेवा करते. एक दिवशी जटिला आणि राधाराणीचे धन असते, तिचं नाव कुटीला, ते दोघेही संवाद करतात की आता बस झालं की किती वर्ष पाठवायचं. आपल्या सुनबाईला दुसऱ्यांच्या घरात जाऊन जेवण बनवायला किती वेळा पाठवायचं, बस झालं. आता जाऊन आपण यशोदा मैयाला सांगूया की आता काही शक्य नाही, आता आम्ही पाठवणार नाही तुमची. तर तुम्ही चर्चा करत 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 असं म्हणतात की जर यशोदा मैया म्हणाल की नाही पाठवलंच पाहिजे, तर मग पर्याय काय, पर्याय काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि पर्याय एक ठेवूया आपण की आपण बनवणार इथे प्रसाद आणि टिफिन पाठवू, टिफिन डब्यातून पाठवू, आजही पाठवतो पण टिफिन घेऊन जातो ना. तर हे सगळी अशी चर्चा होते. आणि यशोदा मैयाकडे निरोप घेऊन कुटीला जाते. कुटीला नणंद आहे, जटिला सासू, लक्षात ठेवणार. आणि चर्चा करते आणि म्हणली की आईचं असं म्हणणं आहे की घरात भरपूर कामं आहे, तिला वेळ मिळत नाही. सांगण्यासाठी कारण असतात ना, कारण बरेच कारण आपण सगळी पटाईत असतो. कशी आपण ही सेवा का नाही करू शकत, त्याच्यासाठी अनंत कारण आपण त्याला एकदम एक्सपर्ट असतो. मायादेवी आपल्याला सहाय्य देखील करते. तसं कुटीला बोलायला सुरुवात करते. त्यावेळी यशोदा मैयाला समजतं की शेवटी इनडायरेक्टली यांना म्हणायचं की तिला नाही पाठवायचंय. म्हणजे ठीक आहे बाबा, पण मग कृष्णाच्या प्रसादाचं काय? आपण असं करू ना की प्रसाद आम्ही बनवतो, राधाराणीच बनवेल आणि आम्ही घेऊन येतो. राधाराणी ठीक आहे, काय हरकत नाही. आता गंमत अशी होते की ज्यावेळी राधाराणी रोज जायची तर रोज कृष्णाचं दर्शन व्हायचं. आणि ऍक्च्युली शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, आचार्य म्हणतात की राधाराणी तिच्या प्रसन्नतेसाठी जात नव्हती की मला रोज कृष्णाचं दर्शन होईल, ती कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जात. कारण राधाराणीचं दर्शन नाही झालं तर कृष्ण दुःखी व्हायचे. कृष्णाला आनंद देण्यासाठी राधाराणी होते असं आचार्य सांगतात. हा जो सेव्याचा भाव जो आहे ना, तो समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण जनरली सेवा करतो, मला आनंद मिळतो म्हणून. कुठची सेवा असू दे, प्रवचन करण्याची सेवा असू दे, कीर्तन करण्याची असू दे, प्रसाद बनवण्याची असू दे, बुक डिस्ट्रीब्युशनची असू दे, कीर्तन करणं, जे काय अनंत सेवा येतात, तो जनरली आपण आनंद मिळतो म्हणून करतो. पण ऍक्च्युली राधाराणी तिच्या उदाहरणामधून, आचार्य सगळे आपल्या उदाहरणामधून आपल्याला सांगतायत की सेवा करताना हा भाव असला पाहिजे की ज्याची आपण सेवा करतो
त्याच्या प्रसन्नतेसाठी आपण करतो. त्याच्यातून मला आनंद कदाचित मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण समोरचा व्यक्ती ज्याची सेवा करतोय तो प्रसन्न झाला पाहिजे, हा भाव नेहमी राहणार नाही. त्यामुळे आता कृष्णाचं दर्शनही होणार नाहीये आणि कृष्णाचं उच्चिष्टही खायला मिळायचं तेही मिळत नाही. त्यामुळे राधाराणी जरा थोडी काय होते, चल विचारायला सुरुवात होते. आणि राधाराणीवर नेहमी कोण असायच्या, तिच्या सखी ललिता आणि दिशा. हे विचार करायला लागतात की आता काय करायचं. आता हे तर जटिला आणि कुटिलाने असा काय डाव मांडलाय की भेटणारच नाहीत. आता कसं होणार, कृष्णाचं कसं होणार, राधाराणीचं कसं होणार. ते काय करतात, राधाराणी अशी जंगलातून जात असते, कृष्णाच्या विरहामध्ये बेशुद्ध येऊन भोळ येते आणि पडते, बेशुद्ध होऊन पडते. ललिता आणि दिशा असतात तर जोर जोरात ओरडायला लागतात, अरे पहा राधाराणीला बेशुद्ध होऊन पडली आहे, या वाचवा कोणी या. सगळे जमा होतात, प्रयत्न करतात राधाराणीला शुद्धीवर आणायचा, काही केलं होत नाही. तितक्या जटिला कुटीला देखील येतात. अरे काय झालं काय, जंगलातून इकडे साप चावला तिला, विष गेलं असेल अंगामध्ये, भिनलं असेल. आता बघा किती बेशुद्ध पडली, तेवढं तोंडातून फेम सुद्धा यायला लागलाय. आता काही खरं नाही. राधाराणी जटिला कुटीला टेन्शन येतं. ते म्हणतात चला सगळ्या वैद्यांना बोलवला, बोलवा वैद्यांना बोलवा. तितक्यात राधाराणी थोडस शुद्धी देते आणि म्हणते मला कोणी पुरुष वैद्य नको पाहिजे, मला कोणत्याही पुरुषाला स्पर्श नाही करायचं, घ्यायचा नाही असं म्हणून परत विषय. आता पूर्वीच्या वेळी वैद्य कोणी स्त्री नव्हत्याच, पुरुषच होते सगळे. आता राधाराणी अशी बोलते की मला केवळ स्त्री पाहिजे, शोधावं लागणार. तर तितक्यात तिला घरी घेऊन येतात राधाराणीला अशाच अवस्थेमध्ये, बेशुद्ध अवस्थेमध्ये. आणि सगळीकडे चर्चा होते. ती चर्चा कोणाच्या कानावर जाते, पूर्णमासी. पूर्णमासी म्हणजे सगळ्यात मोठी गोपी. तिला जर आयोजन करायची संधी मिळाली, पूर्णमासी येते. ज्याच्याला कुठे ती चिंता करू नका, आपले जे गर्गमुनी आहेत ना त्यांच्या 2 कन्या आहेत, एकाचं नाव गर्गी, दुसऱ्याचं नाव विंध्या. ती विंध्या जी आहे ना तिने बरंच सारा आयुर्वेद कंठस्थ केलेलं आहे. तिच्याकडे काही ना काहीतरी उपाय असेल सापाचं विष उतरवायचं. ती बरोबर कुटीला म्हणते तिचं तर गेल्या वर्षीच लग्न झालं आणि काशीमध्ये गेली, ती आता पुन्हा येणार ती विंध्या. पुन्हा काळजी करू नको, ती मायासाठी आलेली आहे, काही दिवस असणार आहे मायामध्ये, मी त्याला घेऊन येतो. पूर्णमासीचं प्लॅनिंग सुरू झालं. आणि पूर्णमासीचं प्लॅनिंग काय असतं, काही करून राधा आणि कृष्णाला भेट करून. आता प्लॅनिंग सुरू झालेलं आहे ऑलरेडी. ते काय करतात, पूर्णमासी कृष्णाला तयार करतात. आता कृष्णाला कोण बनवायचंय, विंध्या बनवायचंय, मुलगी बनवायचंय. त्याला छान पैकी गोपी वस्त्र वगैरे घालतात. आता कृष्णाचे डोळे एवढे मोहक आहेत ना, ते डोळे उघडे कसे ठेवणार, कारण सगळे डोळ्यावरनं ओळखतात कृष्णाला. मग ते काय करतात, असा पदर घेतात खाली, म्हणजे कृष्णाचे डोळे दिसले नाही पाहिजे. आणि तिला विंध्या बनवतात आणि घेऊन येतात. पूर्णमासी घेऊन येतो, ही विंध्या आली. आता सगळं काही ड्रामा सुरू झाला. तुम्ही जर ड्रामा करतो सगळे डायलॉग एकदम पर्टिक्युलर असले पाहिजे, है ना. कृष्णा आता सुरू करतो विंध्या म्हणून रोज. तर जसे घेऊन येते पूर्णमासी तसे ते दंडवत करायला जातात. माताजी आहेत ना, नाही माझ्या चरणाला स्पर्श करू नका, दूर दूर दूर, आम्ही ब्राह्मण आहोत, ब्राह्मणांना स्पर्श नाही करायचं. कोण बोलते, विद्या बोलते, म्हणजे कृष्ण बोलते. पण जवळ येतील बघतील काय सगळं पितळ उघडं पडेल. लांबूनच दंडवत. ठीक. नंतर तेवढं कुठे आहे राधाराणी, तर ती अशी पहिल्या मजल्यावर असते 1+. तर ते घेऊन जातात. आता कृष्ण आहे, मंत्र तर उच्चारले पाहिजे, मंत्र तर काहीच नाही, गुरुकुल सुरू झालेलं नसतं, मंत्र काय उच्चारणार. आता सगळे वाट बघतायत, सगळ्या महिला अशा गोळा झाल्या. वैद्य माताजी आलेले आहेत, आता मंत्रोच्चार करतील आणि विष काढतील. तर कृष्ण
प्रयत्न करतात, म्हणतात मंत्र कुठचा आठवतच नाही, कुठचा मंत्र म्हणून आयडिया करतात. सांगतात एक काम कर, हे बघा मला ना बिलकुल एकाग्र चित्ताने मला मंत्राचं वाचन करायचं, पठण करायचं. मला इथे कोणाचा डिस्टर्ब नको, मी सगळेजण बाहेर जाईल, सगळे बाहेर. किती वेळ लागणार? जटीला कुठलं म्हणतात किती वेळ लागेल महाराज, जे काही माताजी. तर ते म्हणाले मला कमीत कमी 1 प्रहर लागेल, 1 प्रहर मला द्यावा लागेल. विष खूपच एकदम अंगात खोलपर्यंत गेलेलं आहे. कमीत कमी 1 प्रहर म्हणजे 3 तास. 1 प्रहरापर्यंत कोणी फिरकायचं नाही, ते आउट. ठीक आहे. 1 प्रहरामध्ये मग अरे हो कृष्ण आणि राधा निवांतपणे गप्पा मारतात. 3 तास कधी निघून जातात समजतच नाही. ठीक आहे. आता जसे 3 तास संपत येतात, आवाज यायला लागतो, गडबड कुठेतरी चालेल. ती लोक येत आहेत, 3 तास झाले, विष उतरलं असेल, आता ठीकठाक करायचं राधाराणी. दरवाजा बंद असतो, जसा आवाज येतो की ते लोक येत आहेत वरती, लगेच कृष्णाचे डायलॉग सुरू होतात. आता कोणावर डायलॉग करतायत? विंध्या ना, विंध्या. तर कृष्ण डायलॉग कोणावर डायलॉग करतायत? सापा बरोबर. जसं काही हे आयुर्वेदाचार्य जे आहेत ते सापाला सांगतायत तू आता इथून निघून जात. डायलॉग सुरू झाले. तर कृष्ण आतून जोराचा आवाज काढून बोलायला लागतात, स्त्रीच्या आवाजाने. अरे सापा, तू इथे कशासाठी आलेला आहेस? राधाराणीला त्रास द्यायला का आलेला आहेस? तुझी एवढी हिंमत, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. विंध्या बोलते सापाला उद्देशून. ते सगळे तिथे उभे आहेत दरवाजावर आणि काम देऊन ऐकतायत काय चर्चा चाललेली. तर साप म्हणतो मी कैलाश पर्वतावरून आलेलो आहे. आता साप म्हणून कृष्णच वेगळा आवाज काढून बोलतो. एकांतिका चालू आहे, पण वेगळा आवाज काढून सापाचा आवाज, मी कैलाश पर्वत. मग विंध्या म्हणते ठीक आहे, तू कैलाश पर्वत, पण तुझं काम काय इथे वृंदावनात काम काय? तर तो साप म्हणतो मी खूप रागावलेलो आहे. रागवलंय? कोणावर रागवलं? साप म्हणतो ही जी चटकीण आहे ना जटीला, तिच्यावर माझा राग आहे. जटीला बाहेर नाही. साप म्हणतोय जटिलावर राग आहे. तर म्हणते जटिलावर काय राग आहे? आणि तो राग तू असा का प्रकट करतोयस राधाराणीला दंश करून, असं विचारतात. विंध्या विचारते. तर साप म्हणतो राधाराणीला दंश करून मला संपवायचंय. कारण राधाराणी जर जिवंत राहिली तर तिच्या हातचं अन्न खाऊन अभिमन्यू जिवंत राहणार, त्याला दीर्घायुष्य मिळणार. आणि जर राधाराणी संपली तर अभिमन्यू सुद्धा काही दिवसात संपेल. आणि अशा प्रकारे जटिलालाही चांगलाच धडा शिकेल, म्हणजे शिकू शकेल मी. म्हणजे असं इनडायरेक्टली जटिला सगळं ऐकते बाहेरून. अच्छा, म्हणून राधाराणीचा दंश केला. आणि जटिला जी आहे ती नेहमी कृष्णाबद्दल उलट सुलट बोलत असते. आणि आमचे जे महादेव आहेत ते कृष्णाचे भक्त आहेत. माहित आहे? जे सर्प बोलतोय माहित आहे? बाळ कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी ते रडलेले महादेव, एवढे प्रिय आहेत त्यांना. आशेश्वर महादेव झाले आजही आहे नंदगाव आहे ना. तरी सगळी चर्चा चालली आहे. जटिलाला लक्षात येतं की आता काय खरं नाही, आपल्या साप जायला तयारच नाही. बिलकुल चर्चा चालू असते दोघांची. त्याच्यावर जटिलाला लक्षात येतं की आता मलाच सांगायला लागणार की आता मी कृष्णाबद्दल बिलकुल वाईट उलट सुलट बोलणार नाही. लगेच तिकडून बाहेर बोलते विंध्या माते, सांगा सापाला की मी काही इथून पुढे बिलकुल उलट सुलट बोलणार नाही कृष्णाबद्दल, पण त्याला जायला सांगा. म्हटलं असं कसं जाऊ? नाही, मी जोपर्यंत अद्दल घडवत नाही या म्हातारीला तोपर्यंत जाणार नाही. म्हणजे आता अजून काय राहिलंय का? मी सांगितलं ना की कृष्णाबद्दल काही बोलणार नाही. नाही, तिने बंद केलं. राधाराणी जात होती कृष्णाला प्रसाद बनवण्यासाठी, तिने बंद केलं. ती जोपर्यंत सुरू करणार नाही तोपर्यंत मी दंश म्हणून संपून टाकणार नाही.
तर पर्यायच राहत नाही जटिलाच्या पुढे. ते म्हणते बाबा वाचवा, माझ्या राधाराणीला वाचवा, मी तिला परमिशन दिली, बाहेर न चालते, परमिशन दिली. तर कृष्ण एकदा परमिशन दिली, हेच ऐकायचं. आणि लगेच आणि मग साप तिथून गायब. आणि मग अनाउन्स करतात विंध्या की साप निघून गेलेला आहे, आता तुम्ही येऊ शकता. अशा प्रकारे एकांकिका समाप्त होते आणि दर्शनी होतं राधाराणीचं, सँक्शनिंग मिळतं है ना. मग तिथून परत जटिल आणि कुटीला कधीच कूटनीती करत नाही. तर राधाराणी नित्य जाऊन भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी रोज होतात. जसे भरपूर सारे लीला आहेत ऍक्च्युली. अजून एक शेवटची एक लीला सांगतो. एकदा भगवंत छोटे असतात आणि ते बघतात हे सगळेजण मोत्यांच्या माळा मिळत असतात, सगळ्या राधा आणि त्यांच्या सगळ्या गोपी. तर कृष्ण जातात, म्हणलं मला काय मोती दे. म्हणतात कशाला पाहिजे तुला मोती. म्हणतात हे मोती घेऊन मला एक हार बनवायचा आहे आणि माझी गाय आहे तिला घालायचं. म्हणतात अर्थात तू हा हार तुझ्या गायीसाठी घालणार आहेस. अरे आम्ही माणसांसाठी बनवतो, एवढे रत्नजडित मोती आहेत आणि तो तू गायीला घालणार. तर नाही मिळणार तुला मोती. कृष्ण म्हणतो अरे विनवणी करतो, पण ऐकतच नाही कोणी, मोतीच देत नाही कृष्णाला. रडत रडत कृष्ण राधाराणी यशोदा मैयाकडे जातात. यशोदा मैया देखील हसायला लागते, म्हणते ठीक आहे तुला मोती पाहिजे तर मी देतो. आणि मुठभर मोती कृष्णाच्या हातात देते. कृष्ण मोती घेतात, पाठच्या अंगणामध्ये जातात आणि तिथे ते जमिनीमध्ये मोती पेरतात आणि त्याला काय खत पाणी म्हणून दूध दही तूप घालतात. आणि हे सगळे छोटे बालक आहे, सगळे हसायला लागतात. काय करते. म्हणतात की मी मोत्याचं झाड लावतोय, तुम्ही देत नाही ना मोती मला, मी आता बघा असं झाड लावतो की त्याला भरपूर सारे मोती सगळेजण घेऊ शकतात. सगळेजण हसायला लागतात. आणि कृष्णाला काय अशक्य आहे ना. कृष्ण असा हात करून एवढे मोती निर्माण करू शकतो. आणि लीला चाललेली आहे भगवंताची. आणि बघता बघता काही दिवसात मोठं झाड बनतं आणि त्या झाडाला हजारो मोती येतात. यशोदा मैयाला आश्चर्य वाटतं, सगळे ब्रजवासींना आश्चर्य वाटतं. राधाराणीकडे बातमी पोचते, राधाराणी ललिता विशाखा सगळे येतात, बघतायत खरंच कृष्णाने करून दाखवलं. मग राधाराणी त्याच्या सगळ्यासाठी म्हणतात कृष्णा थोडे मोती आम्हाला दे ना. नाही तुम्हाला नाही देणार, तुम्ही त्यावेळी मला दिले नव्हते ना, आता तुम्हाला नाही देणार. राधाराणी आणि त्याच्यासाठी म्हणतात ठीक आहे आम्ही सुद्धा दाखवतो. कृष्णाने मोती करले आणि मोतीचं झाड उगवलं. आता राधाराणी मोती करेल आणि आम्ही सुद्धा मोठ्या मोतीचं झाड. सगळे राधाराणीला खुश करतात, नाही खुश करतात. तर राधाराणी देखील मोती करते आपल्या माळेमधून. तिला देखील खत पाणी घालते. तिकडे झाड येतं पण त्या झाडाला मोती येत नाहीत, काटे येतात. काटे बघून सगळ्या गोपी दुःखी कष्टी होतात. कृष्णा येऊन आम्हाला दिवसणार. पण कृष्ण राधाराणीचा भाव जाणतात. राधाराणी दुःखी पाहू शकत नाही भगवंत. लगेच भगवंत राधाराणी सांगतात हे सगळं मोती तुझ्यासाठीच आहे आणि दान करून टाकतात सगळे मोती राधाराणी. राधाराणी काय करते, राधाराणी स्वतःकडे ठेवत नाही, राधाराणी ते सगळ्यांना वाटून. तो हा जो भाव आहे, आता ती भगवंताची लीला आहे आणि भगवंताची पार्षद ज्यावेळी लीला करतात, खास करून राधा आणि कृष्ण, त्याच्यामधला भाव आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. हा जो भाव आहे तो निस्वार्थी सेवेचा भाव. राधाराणी जे काही करायची, कधी कधी राधाराणीचा राग देखील यायचा. मान म्हणायचं ना, मान. आजही आपण जातो बरसानामध्ये, गेलाय ना तुम्ही, बरसानामध्ये मान मंदिर आहे. तिथे राधाराणी रुसून बसलेली होती कृष्णावरती आणि मग कृष्णाने मोर म्हणून नृत्य केलं आणि राधाराणीला प्रसन्न केलं. याच्या सगळ्या उत्कट लीला आहेत भगवंतांच्या. याच्यातून आपण एकच गोष्ट शिकू शकतो की राधाराणी जी आहे, जे गुरुतत्व आहे, जे आपल्याला शिकवते की कसं प्रत्येक गोष्ट जी काही करायची ती केवळ आणि केवळ भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण करायला पाहिजे. आणि हेच जे तत्व आहे
ते आपल्याला श्रील प्रभुपादांनी, रूप गोस्वामींनी, सगळ्या आचार्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि हेच जे सेवेचं तत्व आहे ते आपल्याला आज राधाराणीकडून शिकायचं आहे. आज या पवित्र दिनी, राधाष्टमीच्या दिनी आपल्याला राधाराणीची चरणी प्रार्थना करायची की ज्या भावाने, ज्या उत्कट भावाने राधाराणी भगवंतांची सेवा करायची, प्रत्येक संधी शोधायची की जिथे भगवंताची सेवा करायला संधी मिळेल. असं आपण देखील वैष्णवांनी संधी शोधली पाहिजे. संधी भरपूर आहेत. वैष्णव आहेत, वरिष्ठ वैष्णव आहेत, ते ज्यावेळी आपल्याला सेवा देतात ते त्याच उत्साहाने, त्याच उद्देशाने की मला भगवंतांना प्रसन्न करायचं. आणि भगवंतांना प्रसन्न करण्याचा मार्ग जो आहे तो कुठून जातो? वैष्णवांना प्रसन्न करण्यामधून जातो. त्यावेळी आपण वैष्णवांना प्रसन्न करू, गुरुंना प्रसन्न करू. यस्य प्रसादान गुरुः. अशा प्रकारे या राधाष्टमीच्या पवित्र दिनी आपण राधाराणीच्या चरणी प्रार्थना करूया. भक्तीची जननी आहे, कृष्ण प्रेम प्रदायिनी आहे राधाराणी. तिची जर कृपा आपल्यावर झाली तर आपल्यामध्ये जे अनंत दोष आहेत ते राधाराणी सहजपणे दूर करू शकते आणि आपल्याला भगवंताच्या चरणी एक सेवक म्हणून प्रस्थापित करू शकते. आणि हाच भाव जो आहे तो चैतन्य महाप्रभूंनी प्रकट केलेला आहे. अयि नंद तनुज किंकरम पतिताम माम मिशमे भवाबुधो कृपया तव पाद पंकज तिचा धुली सदृशम. एक धुलीकणाच्या रूपामध्ये राधाराणी आपल्याला भगवंताच्या चरणी ठेवू शकते. गुरु महाराज आपल्याला भगवंताच्या चरणी अर्पण करू शकतात जर आपण तो नम्र भाव आपल्यामध्ये आणला तर. आणि सगळं सार हेच आहे, नम्रता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रीमती राधा रानी की जय हो. राधाष्टमी महामहोत्सव की जय. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव भक्त वृंद की जय. क्षमा करा, जास्त टाइम घेतला तुमचा.